किती उदात्त मरण, किती किती उदात्त आहे मरण हे. झालं. त्यांचा पुत्र संभाजी 11 फेब्रुवारी 1689 त्या नानिवडेकरांच्या वाड्यात त्या संगमेश्वरला ते राहत होते. 3-4 दिवस मुक्काम होता. सकाळी 9 वाजून गेलेत. एवढ्यात गणूजी शिर्के कोरड्याचा दांडा गोत्यास खाळ त्या भडव्याला फितुरकून घेतला. या कशी स्कृत स्वार्थासाठी अरे भारतमातेच्या नडीवरनं सुरा फिरवणाऱ्यानं सहाय्य केल्या भडव्यानी. रहुल्ला खान, इखलास खान, मुकरब खान, निजाम खान, औरंगजेबाचे सरदार 15,000 सैनिक घेऊन त्या अवघड जागेला संगमेश्वरच्या तिथं पेढा घातला, पेढा आवळत आणला. ही सिंहाची औलाद होती. बोचाला घाबर पडले सगळे नाही. चल पट्टे चढवून निघाले बाहेर. सगळेजण लढायला लागले. घनचक्र 1 पाऊण तास लढाई झाली आहे. त्याच्यात मराठ्यांचे दुसरे स्वातंत्र्य युद्ध श्री शरश्चंद्र श्रीधर पुराणिक त्यांनी लिहिलेलं ते वाचा. हा चांगला इतिहास आहे, कादंबरी नाही. एखाद्या मोठ्या कायलीत शेंद्राचा घट्ट रंग करून त्याच्यात बुचकळून एखादी व्यक्ती काढावी अशा शरीरावरती जखमा झाल्या, रक्तंबाल झाले, अपाद मस्तक पकडले गेले, अंगावरचे कपडे फाडून टाकले, त्याचे नग्न केले, तोंडाला काळ फासलं, डोक्यावरती इराणी पद्धतीची विदूषकाची टोपी घातली, जिथं जिथं सांधा तिथं तिथं साखळी लावली, लोखंडाची साखरदंड लावली, पाठीला या बुडाच्या बाजूला तेऱ्यांच्या खातपासून 4 बोट 1.25 फूट 1.5 फूट उंचीची लाकडी उभी चौकट म्हणता म्हणता पट्ट्या मारलेली, इथं बांधली, इथं बांधली, इथं बांधली, इथं बांधली, इथं बांधली, इथं बांधली, हात वरती गेले, चौकटीच्या वरच्या शेंड्याला हात बांधून टाकले आणि उंटावरती उलट बसवलं. उंटावरती बसण्याचं काय सुख दुःख आहे ते मी ज्या जिल्ह्यातला आहे त्याच्यात तुरुळ नावाचं एक गाव आहे. पानाचे 1200-1400 म्हणे आहेत, दुसरं बाकी तिथे काही नाही. इथलं सगळं पान खालती मद्रासावर जातं. जिकडे जावं तिकडे मित्र, आत्मीयता, ओळखी. एक जण म्हणला संभाजीराव तुम्ही चालत जाणार होता मर्ग्याला? हो म्हणलं, आपल्याला देवाने एवढी मोठी एसटी दिली, विमान दिले, चालायचं. नाही म्हणला, आमचा उंट चाललाच आहे आणि रिकामात जायचं आहे. त्यावेळेला 400-500 जोर मारल्याशिवाय भाकरी खात नव्हतो, कुस्त्या खेळत होतो. साप निघाला कळलं की त्याला मारण्यासाठी जणू जन्म असा धावत जात होतो बिना निमंत्रणाचा. नाळीची झाडं दिसली की वरती चढलंच पाहिजे. हे त्याच्या झाडाचा अपमान आहे, आपण चढलो नाही तर. असल्या आगाऊ धंदे त्यावेळेला करण्याची अंगात शिरशिरी. त्या काळात मी त्या उंटावरती बसलो, 13 मैल गेलो. पुढं मला 2 महिने नीट पडसागडला बसता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं, जेवता येत नव्हतं, वागता येत नव्हतं. इतकी बेकार अवस्था. त्यावेळेला गावात शिरताना उमरग्यात काय माझ्या वेळे म्हणजे शाणे आहेत काय मामुली, फार शाणे का नाहीत की उंटावरची शाणे. असं असं करत गेलो. नंतर 2 महिने माणसात जमा नाही असली माझी अवस्था झाली होती. आता एक चिपाड आहे, ह्याच्यापेक्षा अडीचपट होतो. 16 मैल धिंड काढली संभाजी महाराजांची, फक्त 16 मैल. दगड मारतायत, माती टाकतायत, भाल्यानी बाणांनी टोचतायत, शिव्या देतायत, विष्ठा टाकतायत, फटाकडे टाकतायत. त्यानंतर गलिच्छ दिंड काढली. 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 14, 15ला दिवस मावळ दिला. पेडगावला तो चुकपरजा बसला होता, औरंग्या भडवा त्याच्या समोर नेलं. जायच्या आधीच ठरलं होतं काय करायचं ते. हुरड्याची कणसं भाजायला लहानसा खड्डा करून त्याच्या शेणकुट घालून पेटवतो तसा आर केला होता. 3 फूट लांबीच्या लोखंडी सळ्या लाकडी मुठा बसवलेल्या त्या 2 तापत ठेवल्या होत्या. 2 जल्लाद म्हणजे कसाई, दयाळू वाटावे इतके जे नीच, त्यांना इराणी भाषेत जल्लाद म्हणतात. ती 2 कुत्री उभी होती. समोर नेलं. 5 दिवस बांधलेलं आहे असं. उंटावरनं धिंड काढली. 27 किलोमीटर धिंड आहे ही. उभं केलं आणि तो फडवा काहीतरी बोलायला लागला. ती वाघाची औलाद होती. ते काय डबल ग्रॅज्युएट होते काय? सबमिसिव्ह नेचर पाहिजे आपला. त्याला इतक्या बेकार शिव्या दिल्या. संभाजी महाराज आहे त्याच्यात संतापून बोलायला लागले. त्याच्यावर तो फडवा म्हणला, अरे ये काफर जैसा हैवान क्या पक रहा है, इसको जरा अल्लाह की नजर दे दी जाए. याला अल्लाची नजर द्या. त्या कुत्र्यांचं ठरलं होतंच. ते जल्लाद 2 उठले, उभे होते. एकानी एक लाल भडक
लोखंडाच्या सळ्या पोटबाजारीच्या अंक्यात जारीच्या घेतल्या आणि असे संभाजी महाराज उभे आहेत. त्याच दोन्ही डोळे फुरवतो. 16 दिनांक गेला. 17 दिनांकाला 7वी दिवशी तापली सांडच घेतली, नाक दाबलं, लाल भडक सांडच करून जे चिमटा, जीभ बाहेर आली, जीभ तोडून काढली दुसऱ्या चिमटे. मग एके दिवशी खालचा ओठ, दुसऱ्या दिवशी एक कान, तिसऱ्या दिवशी वरचा ओठ, चौथ्या दिवशी दुसरा कान, रोज एक एक हातापायाचं बोट. मग 19व्या दिवसापासून ही वर्णनं यदुनाथ सरकारांनी काफी खान नावाचा त्याच्या बोच्या पाठीमागून औरंगाबाद बोंबले शिंडायचा, त्याच्या पाठीमागून दरबारी नोंदी ठेवणारा एक काफी खान नावाचा कुत्रा होता. त्या भडव्याने नोंदी ठेवल्या. त्याच्यावरनं त्यांनी लाईफ ऑफ औरंगजेब नावाचं पुस्तक लिहिलंय की जे मी वाचले ते मी तुम्हाला सांगतोय. मी चांदोबा मासिकातल्या कथा सांगत नाहीये. हे भाकत 19व्या दिवसापासून हाताची साल सोडली. मग कधी मांडीची, कधी पोटाची, कधी छातीची, कधी पाठीची, कधी पायाची. उकळतं दूध घ्या, प्यायच्या भांड्यात होता, प्यायच्या भांड्यात होता. पट्टीशी त्यावर एक पापूत येतो, तो काढून टाका, दुसरा येतो, तो काढा, तिसरा काढा, चौथा काढा, पाचवा. दूध दिवस जाईल तसे उशिरा पण पापूत येतात. काढलेल्या सालेच्या ठिकाणी परत साल यायची 2-3 दिवसांनी, ती सुद्धा छिनून काढतो. ते असं वर्णन आहे तिच्यात. ह्याच्यासाठी मी दुधाचं उदाहरण सांगितलं. 19व्या दिवसापासून अन्न पाणी बदल. शेवटी या तुळापूरला, या वडूबुद्रुकला ती सगळी धिंड आली. दुपारी 12 वाजता निवडुंगाचं वन प्रचंड पसरलेलं आहे. पूर्वी आपल्या घरात ढेकुणही होते आणि रानात निवडुंगही होते. आता ते निवडुंगही नाहीत, ते ढेकुणही नाहीत. आता ते सगळे मनुष्य रूप धारण करून विधानसभा लोकसभेत गेलेले आहेत. आणि मग दुपारी 12 वाजता कडब्याची पेंडी घेऊन लाकडाच्या ओंडक्यावरती गोठ्यातल्या जनावरांना गव्हाणीत कडवा तोडून वितीवितीला करून घालतो. कोयत्यानी किंवा कुरानी तशी ती पेंडी तोडावी, तसं त्याचेपासून टाळूपर्यंत तुकडे तुकडे केले. मुंडकं तोडलं, मांस आणि मेंदू कोरला, काठीवरती लटकवलं. विजापूरच्या दिशेने धिंड गेली ती त्या मुंडक्याची. उरलेले तुकडे कोल्या कुत्र्यानं खायला फेकून दिले. हे इतिहासात घडलेल्या नोंदी त्यांच्या लोकांनी केल्या आहेत आणि ज्या सत्य आहेत त्याच्यावरती लिहिलेल्या पुस्तकातला मजकूर मी सांगतोय. आणि इस्लाम नावाचा जो काही प्रकार आहे तो काय लायकीचा आहे तो 1300 वर्ष न करणाऱ्या समाजासमोर मी बोलतोय. त्या कारणाने तुम्ही सुशिक्षित असल्यामुळे तुम्हाला वाटेल अतिशयोक्ती बोलतायत. म्हणून मी काय भाडुत्री आहे नाही ते बोलायला. सत्याम ममनी नवे गबाळचे तिने ऐसे जाणारे सकळ भरा शुद्ध टाकामुळे देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे अशी बरे. तुका नाही बरे गडे देशोदेशी चाले पुढे सत्य बोलतो. असेच आहेत, असेच होते आणि असेच राहणार आहेत की जोपर्यंत हिंदू गांडूपणानेच जगणार आहेत तोपर्यंत. शेवटच्या दिवशी तुकडे फेकून दिले. मुंडकं तिकडे गेलं धिंड काढून. 12 मार्च 1689 तो दिवस. 2 तिथीचा क्षय आला. महिना शुद्ध प्रतिपदेला पकडलं, अमावस्येला तोडून टाकलं. किती क्रूर, किती निर्दय, किती बेकार, शब्द नाहीत असे हलाल करून मारलं. गोष्ट 12 मार्च, 13 मार्च, 14 मार्च, 15 मार्चला पहाटे त्या वडूबुद्रुकमध्ये काही वाघाच्या काळजाची पोरं होती. त्यांना खंत वाटली आपल्या जीवाची. आपल्या देखत आपला छत्रपती, आपला प्राण, आपला राजा आपण गेला, आपण गांडूसारखे गप्प बसलो जीवाच्या भीतीने. निदान ते तुकडे तरी आपण जमवूया. मशाली पेटवून पहाटेपूर्वीच्या काळोखात ते शोधून काढले. सगळे तुकडे जमवले, एकत्र जमवले. एक जण म्हणला की गड्या या वाळलेल्या निवडुंगाच्या सगळ्या हे झापे, निवडुंगाचे फणे ते एकत्र करून त्याच्यावर ठेवून आपण जाळून टाकणार. नको असं करायला. आपण देह होता तसा शिवूया. सुतळे आणली, दाभण आणलं आणि पायापासून मुंडकं गेलेलंच होतं या धडापर्यंत. जेवढं शिवता आलं तेवढं शिवण्याचा प्रयत्न केला. तो देह शिवण्याचा प्रयत्न केला आणि जसा जमला तसा शिवलेला देह चौथरा असला. वाळलेल्या दाभणं
मोठ्याल्या सुया असल्या ताकदीचे काटे असलेल्या त्या फण्यावरती चौथऱ्यावरती तो शिवलेला देह ठेवला. ज्यांनी तुकडे वेचले त्यांना वेचले पाटील म्हणतात, ज्यांनी शिवायची कल्पना काढली त्यांना शिवले पाटील म्हणतात. सध्या दोन्ही कुळातले लोक 300 पेक्षा जास्त घरात पितात. वडुगुजला वरती निवडुंगाचे वाळलेले खडफणे घातले, ढीग रचला, चिताव रचली, पेटून गेले. संभाजी महाराज पंचत्वात विलीन. सांगलीला एक जात आहे, त्याला म्हणतात माकडवाले. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं बोलतोय. काय ती जात, त्यांच्यातलं कुणी मनुष्य मेलं, लहान मोठं स्त्री पुरुष कुणी, ते जाळत नाही, ते दफन करतात, पुरतात. त्यांची दफनभूमी आता आहे, सांगलीला केली. पण त्यांच्यापैकी जे कुणी माकडाचे उद्योग करून माकडे खेळून पोट भरतात, ते माकड जर मेलं तर त्याचं दहन करतात, त्याची अंत्ययात्रा काढतात, त्याचा 3रा रक्षा विसर्जन, 10वा दशक्रियाविधी, 13वा गोड, त्याची उत्तर कार्य करतात. का? सीताबाईला शोधासाठी यांनी मदत केली. किती कृतज्ञता, काय संबंध. मनात येतं की त्या माकडांना हजारो वर्षांतर माणसासारखं मरण आहे. त्या काळात असंख्य कोटी कोटी पुत्रांच्या असंही तेव्हाच्या पसरलेल्या हिंदू समाजाच्या, भारत मातेच्या संसाराचा कुटुंबकर्ता प्रमुख छत्रपती. का असं म्हणतो मी? अरे हिंदुस्थानमध्ये त्या काळात उभ्या देशातल्या इस्लामी आक्रमकांना, पाचव्यावरची मुघलशाही, या सगळ्या भैरवांना आव्हान देऊन उभी राहिलेली एकमेव सत्ता आहे ती. त्याचा अर्थ भारत मातेच्या कुटुंबाचा करता आहे का नाही तो? त्याला मात्र मरण इतकं बेकार की त्याला भडाग्नी दिला आणि निवडुंग्याच्या फण्यात चिता रचून जाळून टाकलं, संपलं. किती विचित्र मरण. मी काही मरण सांगितली बघ. दधीजींचं मरण, शिबिराजाचं मरण, शंकराचार्यांचं मरण, ज्ञानदेवांचं, तुकोबारायांचं, चैतन्य प्रभूंचं, एकनाथांचं, डोंगरे महाराजांचं, ही सगळी मरण. शिवछत्रपती संभाजी महाराजांचं मरण. गड्यांनो याच्यात फार अंतर आहे बरं. ही सगळी मरणं विलक्षण, अवाक करणारी, या राष्ट्राला तेज, ताकद देणारी आहेत. पण या पितापुत्रांचं जे मरण आहे आणि त्या पित्याच्या पुत्राचं जे मरण आहे ते फार वेगळ्या चणीचं आहे, फार वेगळ्या उंचीचं आहे. मला काही वेळा विचार करताना असं वाटतं की बाकीचा देश काय लायकीचा आहे तो ठोक आहे मला, जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण ज्या महाराष्ट्रात भारतमातेला भवितव्य देण्याचा उद्योग आणि सत्व सन्मानाचा श्वासोश्वास घेण्याची हिंमत ज्या छत्रपतींच्या कुळानी, या मराठी मूर्खांनी दिली, त्या महाराष्ट्राला सुद्धा संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अन्वयार्थ देवा शपथ अजून उलगडलेला नाही. इट इज नेव्हर लेट टू मेन. 1985 सालापासून त्यांची उशीर झाला. फार लहानपणापासून अतिशय आकर्षण असायचं. 85 सालापासून त्यांची पुण्यतिथी करायला मी सुरुवात केली. त्यांच्या समाधीपासून ज्वाला पेटवून आणायची आणि त्या ज्वालेच्या साक्षीने अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुलींची जे होती आच्छादित तेथींचा आनंद ब्रह्मांडीनमाय उपवेश काय देऊ काय भावाचे मित्रे निर्गुण संचले ते हे उभे केले विटेवरी तुका म्हणे आम्हा ब्रह्मांड पंढरी जे सुखाची थोरपणे. हा आत्मा आहे तो ज्वाला रूप आहे. संभाजी महाराज नाहीत, तिथेपासून त्यांचा आत्मा ज्वाला रूपाने आम्ही घेऊन येतो आणि आम्ही त्यांची पुण्यतिथी करतो. कल्पना करा, हा शिवछत्रपतींचा छावा पकडल्या क्षणापासून मृत्यू पूर्ण देहाचा नाश होईपर्यंत एकदा सुद्धा झुकला नाही, नमला नाही, वाकला नाही, माग नाही, माघारी फिरणं नाही. मराठीची शरण नाही गेला. शिवछत्रपतींचा छावा अरे देहाची सबसे प्यारा प्राण आहे, सबसे प्यारा जीव आहे. ती माकडी पोटच्या पोराला पायाखाली घालून त्याला मरू दे, मला जगायचंय,
असली प्राणी मात्राची जात संभाजी महाराज झुकायला आणि प्राण वाचवायला तयार नाहीये. तयार नाही. ते नुसते म्हणले असते. तो कुत्रा काय म्हणला, मग तिची हे संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती इतिहासकारांनी फार अल्प संशोधन पूर्वी केलं, त्याचे परिणाम भोगतोय. हे साहित्यिक नावाची जी एक उंदगी जात आहे, त्या भडव्यांनी संभाजी महाराजांचं पूर्ण वाटोळं केलं. पण खरं वाटोळं सोयराबाईने केलं. ते पुढे पाहू आपण. हिंदुस्थानच्या इतिहासाचं वाटोळं करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्या सोयराबाईला क्रमांक 1 दिला पाहिजे. इतकी बेकार बाई, उंची नसलेली पत्नी. मग कवी, कथाकार, कीर्तनकार, नाटककार, लघुकथाकार, सिनेमा निर्माते या सगळ्या मूर्ख मंडळींनी नको तसं चरित्र रंगवलंय. त्याचा परिणाम काय झाला? व्यभिचारी होते, दारुडे होते, बदमाश होते. हे अजिबात नाही. हा महापुरुष जर म्हणत होता ठीक आहे, त्याला काही धक्का लागलेला नव्हता. सर्व धर्म समभाव, हिंदू धर्माचाच अभिमान. सर्व धर्म सारखेच आहेत. सगळ्या नद्यांचे प्रवाह समुद्रालाच मिळतात. सगळ्या गायींचं दूध पांढरच असतं. सगळं पर्वतावर पडलेलं पाणी समुद्राकडेच जातं. सगळ्या भाषा देवाला समजतात. सगळे धर्म सारखेच आहेत. असलं JNDU गोत्रातलं पण नव्हतं. सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म आहे आणि तोच सगळा विश्वास असला पाहिजे. झुकले नाही. ते जर झुकत होते तर कल्पना करा तुम्ही काय झालं असतं. त्याचं उत्तर शोधण्यासाठी थोडं मागं वळूया. हा महापुरुष त्या शामियान्यात शिवछत्रपती शिरले. इकडे पंताजी गोपीनाथ, इकडे जीवामाला. ते बाहेर उभे राहिले. 100 फूट लांब, 40 फूट रुंद. तो बदमाश त्या मनसदीवरती बसलाय. 7 रेड्याच्या देहाचा वेळेले. तो ताट दिशी उभा राहिला. शिकार टप्प्यात आली म्हणून. तो म्हणला, तुझे कुछ डर लगता है या नहीं. त्याच्या भाषणाची सुरुवात ह्या वाक्याने आहे. दिलंय पुस्तकात. तुझे कुछ डर लगता है या नहीं. तुला काय भीती वाटत नाही का. दमबाजीला सुरुवात. त्याच्यावरती शिवछत्रपती काय वाक्य बोलतायत. काय तर माणूस आहे काय. त्याच्या पलीकडची जात आहे ती. ते म्हणले, अरे भ्यावे तो रुग्णाथास. तुम्हाच काय म्हणून. त्याचा अर्थ असा आहे, भ्यावे तो रुग्णाथास म्हणजे परमेश्वरास कुत्र्या तुला कोण भेटे, असा त्याचा अर्थ आहे. रीड इन बिटवीन 2 लाईन्स. त्याचा मतितार्थ तो आहे, अरे कुत्र्या तुला कोण भीते, चालते सोडून. भ्यावे तो रुग्णाथास, तुम्हाच काय म्हणून. तुझे किल्ले दे, तुझं राज्य दे, हा सगळा आगाव धंदा सोडून दे, सगळा नाच सोड, माझ्यावर चाल विजापूरला. पायावरती घालतो, क्षमा माग. आणि मग तुझं पुढं काय करायचं ते ठरवू. शरणी आहे. आणि तुला माझे बोलणं पटत असेल तर कले शकले लाव. शिवछत्रपतींना तेच पाहिजे होतं. गेले आणि कट्यार घालून फक्त तिची आतडी बाहेर काढली. कल्पना करा, अफजल खानाने मारलेला वार डोक्याला लागला. शिरस्त्राण तोडून, जिरेटोप तोडून घाऊभर जखम डोक्यात झाली. त्या झटापटीत तिरीबिरी आली. लटलट असं झालं, भान सावरलं. परत फिरंग तलवार घेऊन शिवछत्रपती लढायला उभे राहिले. त्यांचे 10 जण, यांचे 10 जण, पंताजी गोपीनाथ, जीवामाला, सय्यद बंडा, कृष्णाजी भास्कर, ते 10 शम, ते 13 जण, हे 13 जण. त्या सगळ्या झटापटीत 2 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात झाली. 2 वाजून 10 मिनिटांनी त्याचं मुंडकं घेऊन बाहेर आले संभाजी कावजी कोंडाळकर आणि 13 साप मारले. फक्त प्रश्न विचारा तुम्ही मनाला. त्या झटापटीत सगळं काही झालं. अफजल खान मेला असता नसता, पण शिवछत्रपती संपले असते तर काय हो. 15 ऑगस्ट 1947 साल उजाडलं असतं. हिंदुस्थानचं एकूण भवितव्य कसं झालं असतं. शाहिस्ते खानाच्या ह्याच्यात गेले. त्या सगळ्या अंधारात जी काही हातघाई झाली त्या शिवछत्रपती संपले असते तर. पन्हाळगड ते विशाळगड तो शिवाकाशीत चकवा केला, मेला. प्राणाला प्राण दिला.
त्याच्यात शिवछत्रपती सापडले असते तर जयवंतराव पलोणीकर सूर्य सुरे ते भडवे 15,000 सैनिक निघून विशाळगडच्या पायथ्याशी उभे आहेत. यांच्याबरोबर मरून उरलेले फक्त 125 जण घेऊन ते वरती गेले. जे कुणी 274 मेले त्याच्यात शिवछत्रपती एक असते तर काय लपंडाबाई मृत्यूशी खेळलेला माणूस किती बेकार. तुम्ही आम्ही घरात राहतो, मासे पाण्यात राहतात, ऋषीमुनी आश्रमात राहतात, वाघसिंह गुहेत राहतात, पक्षी घरट्यात राहतात. शिवछत्रपती कुठे राहिले? राजवाड्यात, घरात सापतो मृत्यूच्या जिभेवर. फक्त जीभ अशी तो साप काढतो. मी ते बघितलंय. साप मारण्याची हौस फार असल्यामुळं मी साप धरत नाही, साप मारतो. सरपंच संवादात राहावा असा मूर्ख धंदा मला मान्य नाही. राहावं. प्रत्येक साप मारल्यानंतर संत असतो या वाक्यावर माझा विश्वास. हो, अशी जीभ बोलवून चिलट घोंगावतात तिचा खात असतो. अरे त्या मृत्यूने नुसतं असं केलं. शिवछत्रपती कोणत्याही क्षणात संपू शकतात. 291 लढाई म्हणजे काय हो? अरे 291 लढायला हा महामूर्ख मनुष्य, हे जिजाऊचं लेकरू, नादान माणूस मृत्यूकडे धावत गेलाय. हा त्याचा अर्थ आहे. लढायला जायचं म्हणजे मृत्यूला गळा मिठी मारायला जायचं. असले धंदे करणारा हा माणूस या सगळ्या प्रसंगात गेले असते तर काय हो? पुढचं भवितव्य नाहीये. हे जे शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाचं आहे, तसंच संभाजी महाराज चुकले असते, वाकले असते, शरण गेले असते तर फक्त एकच घडलं असतं. एखादी वस्तू घेऊन त्याच्यावरती पेट्रोल ओतावं. राखेल जरा पेट्रोलपेक्षा कमी ज्वलनक्षम आहे. काडी लावावी, भस्मसात कृते तथा. राख एका क्षणात. हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज, भारत माता तो संपण्याचा दिवस, संपण्याचा प्रारंभ झाला असता. आज 15 ऑगस्ट 1947 साली पाकिस्तान जे झालं ते इतक्या उशिरा झालं नसतं. सह्याद्रीचे वारे नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्या भाषणाचा संग्रह आहे.